मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होते। मुंबईचा राजा मंडपातून निघतोय। लालबागच्या राजाला हार घालण्यात आलाय। पूजेची तयारी सुरू आहे। सकाळी 10 वाजता लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी निघेल। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक उद्यापर्यंत चालेल। मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होते। मुंबईचा राजा मंडपातून निघतोय। हा गणपती मंडपातून निघाल्यानंतर या परिसरातील बाकीचे गणपती विसर्जनासाठी निघतात। बाप्पाची आरती केली जाते। पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होतीये। प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडपातून निघालाय। बाप्पाचं वाजत गाजत निरोप दिला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसह दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। अजित पवारांच्या हस्ते उत्तर पूजा केली जाते। पुण्यात 115 गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघतायत। यामुळे वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केलंय। नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ही सकाळी 10:30 वाजता सुरू होईल तर रात्री 12 वाजेपर्यंतच या मिरवणुकीसाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे। रात्री 12 पर्यंत गणरायाचं विसर्जन पूर्ण करा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। नागपूरमध्ये गणेश विसर्जनाची पालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। यावर्षी मंडळाच्या मूर्तीसाठी शहरातही व्यवस्था करण्यात आली आहे। घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी 419 कृत्रिम टँकची सोय करण्यात आली आहे। गोरेवाडा आणि पोलीस लाईन टाकळी इथं 4 मोठ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे। गणेशोत्सव काळात नागपूरमधील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। बाप्पाची मूर्ती स्वयंभू असल्याची ख्याती आहे। मुंबईतील बोरिवली पश्चिम LIC कॉलनी इथं महाराष्ट्र स्नेहवर्धन मंडळ गेल्या 65 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करते। मुख्यमंत्री फडणवीसांनी यंदा या गणपती मंडळाला भेट दिली। यावेळी आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला पावसाची हजेरी आहे। कालपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत तर आज पहाटेपासूनही पाऊस सुरू आहे। त्यामुळे आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज आहे।